2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आणि आता काय काय निघते त्याच्यात तुम्हाला धावतो आम्ही. आणि किती निघतात ते तुम्हाला धावणारच आहे. ते पैसे काढून दाखवतो तुम्हाला किती किती भेटले चालवले आपल्या. चला मग काढून दाखवते मी. हे बघा इथं चालू आहे 26 जानेवारीची तयारी. तरी प्रेस करणं चालू आहे कपडे. हो सकाळ सकाळ उठीन का तुम्ही त्याला हरकून नका द्या. तुम्ही त्याला तू हात सोड तू खाली उतर काय उतर खाली एक सुटी. हे बघा त्याच्या भाऊचे कपडे आले त्यानं. अरे बाई इस्त्री मारू दे. इस्त्री तर करू दे. काय घालून मग असू दे बेटा. हात नको कोणाचं काय भेटते हात लावू नाही. तू समजायला पाहिजे. काय रे घेतून दिले त्याला कपडे घालायले. कोणता कपडे इस्त्री करणार नाही का. नाही दिसत नाही आहे एले एक तर ड्रेस द्यायचा मग. अरे तू कपडे इस्त्री करणार नाही का. नाही काऊन रे करणार कर नाही का. घरी बी घालता बाई मेहंदी काढली म्हणता तुला. मेहंदी काढली म्हणता. मेहंदी काढली म्हणता. टाकून ठेवा असं. दिखाव दिखाव. एवढीच काढली घाला मस्त. अरे हे बघा जाऊ द्या बस झालं. मेहंदी काढली. तुझी बहीण कुठे गेली. नीट करणं हात असं. जेवला का काय खाल्लं. बेसन बेसन पोळी. ये मग घालून सदी अरे थांब रे बाळा जरा. लागतं ना बाबा काढून घालून बस झालं ना. बस मेहंदी कशी काढली. चांगली का लगेच. हे बघा काढली बी पुसली बी. सोन तुला नाही काढली मेहंदी. अजून आता काढतो ना म्हणजे इस्त्री ह्याला काढणार का. का? दिशील म्हणून हो हो दिन ना काढून. नाही काढली पाहिजे. बर बर एवढं तुमचं जीवावर यायला लागलं जेव्हा तुम्ही हे करत होते शाळेत जात होते तेव्हा तुमचं हे होत का जीवावर नव्हतं का. पांढरा बूट होता की मग पांढरा बूट हा संध्याकाळपासून धुवून ठेव. मी व्हायला पैसा काढलो. आणि पांढरा पण कोण जाऊ तुम्हाला शाळेत भेटायला काय. नाही पांढरे बूट होते ना आणि दोरायचे पैसे. हा, शाळेत जायला का. हे सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त काळजी कोणाला अशी शाळेची. तुला काय पाहिजे. बर इस्त्री. हा 26 जानेवारीच्या बाबतीत आम्ही सुद्धा असंच करत होतो. आम्ही काय करतो माय आमच्या घरी इस्त्री नव्हती. तांब्या घेत जात जा. तांब्यात खवशी टाकत जात जा आणि त्यानं मग फिरतच जा. माहित जिंकलं तर माहित हा खरी गोष्ट आहे. पहिले काही इस्त्री नव्हत्या आणि ज्यांच्या पैसे होत्या का आम्हाला देत नव्हते. मग आम्ही काय करत जा हा पण पैसे हा अशी गोष्ट आमची ऐपत नव्हती. ही गोष्ट तुमच्या दाजीने बरोबर केली. तेव्हा आमची ऐपत नव्हती इस्त्री मारायची. मग आम्ही काय करत जा की चुलीत जाय करत जा. ते कोळशे चांगले कोळशे उद्यात जा आणि ते तांब्यात घेत जात जा आणि मग ते आपल्या कपड्यावर फिरत जा. असा टाइम होता आमच्यावरती. ही गोष्ट तुमच्या दाजीने समजली आहे किंवा हा मग माहिती का तुम्ही इकडे बी आले. मी तांब्यामध्ये टाकत जा. हा पडला रे टाकला इस्त्री मार. अशी चड्डी होती का म्हणजे हे बघ अशी खाकी होती. अशी लाल कलरची खाकी कलरची. मग तुम्ही कपडे शाळेत कपडे भेटत का तुमच्या. शाळेत भेटत ना कपडे. नाही बा आम्हाला नव्हते भेटत. आम्ही तर एक ड्रेस आम्हाला 3 वर्ष पुरतच जाऊ. आम्ही एक ड्रेस 3 वर्ष घालत जाऊ आम्ही दोघी बहिणी. चटका लागेल साऱ्या पायाला. मामाचे दुसरे कपडे होते. मामाचे म्हणजे मामा आम्ही ना मला 5वीचा ड्रेस शिवला तर मी 7वी लोक घालता आणि मावशीने शिवलता 6वी मध्ये तो मावशीने 10वी पर्यंत घातला होता. मावशीन 10वी पर्यंत हो शाळेतून आल्या की बरोबर घडी घालून व्यवस्थित ठेवून द्या. म्हणजे तू चांगली मावशी होती का. आम्ही एकामेकीचे दप्तर वापरतात जात जा. एकामेकीच्या वह्या वापरतात जा. तुम्ही वापरता का एकामेकीचे पप्पा मागून करा शाळेत वर्ग असला तरी बी दप्तर म्हणा काय पुस्तकं म्हणा आम्ही एकामेकीचे वापरतात जात जा. तिचं मी वापरते. मग तिच्या वया भरलेल्या जात जाय. मग तिचे पानं फाडू आम्ही तयार करत जाऊ वही घरी. पैसे नव्हते तर माहिती तर मग पेन्सिल मग काही पेन्सिल असं मग खोरं पण खोडत जात जा. तिच्यावर लिहित जात जा. राणी दाखव हात. हे बघा ही काम पुसली व. अरे राम देव माणूस कसे बसले. ओ देव माणूस रमा ए मै रमा थांब ना जरा. कार पडा तो ड्रेस कुठे ठेवला.
चला मग आता यांची इस्त्री वार झाल्यावर भेटू आपण. आज आमच्या शाळेतले मोठे मुलं लहान शाळेत जातात, म्हणजे मराठी शाळेत जातात. 4थी प्रदेश शाळा आहे तिथून मोठे मुलं जातात आणि त्या लहान मुलांना मोठ्या शाळेत घेऊन येतात, म्हणजे हायस्कूलवरती. म्हणजे सानू, सोनल आणि पूजा आणि राणी चौघीजण एका शाळेमध्ये. बघा राणी सोनी गेलेली आहे, ऋतूसुद्धा गेलेला आहे. आता इकडून आपले सानूसुद्धा येणार आहे. आणि म्हणजे कसं असतं आमच्या इकडं पुरं गाव हिंटा नाही काही. मोठ्या शाळेतले मुलं जातात हायस्कूलवरचे आणि मराठी शाळेतल्या मुलांना घेऊन हायस्कूलवरती येतात. हे त्यांची मॅडम आहे, पुरे लेकरं आहे. आणि सगळं स्टार्टिंगलाच आहोत तुम्ही ऋतू, पूजा, रितिका आणि सोनल यांना बघितलंच असणार आहे. पण इतके जण मी इतके जण कोणाला काही ओळखत नाही. बघा ह्या 2 मुली काउंट करता यांना माहिती आहे की हा व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर येणार आहे. राणी चालली व राणी कृष्णा दिसली असणार तुम्हाला. राणीने काय हाय केलं नाही. बाकी सानू अजून मागच आहे, ती तुम्हाला दिसणारच आहे व्हिडिओमध्ये, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघा आहे ती. कोणाकोणाला माहीत आहे की हे व्हिडिओ टाकणार आहे, कोणाकोणाला हारिक असतो आणि कोणाकोणाची वेळते. बस सानू चालली असं आहे व्हिडिओमध्ये. आणि आज सगळे सानू शाळेत गेलती ना, तर तिला बक्षीससुद्धा खूप भेटले. ते आम्हाला खूप भारी वाटलं. आता तुम्ही असं ताई तू शाळेत का नाही गेली ते सुद्धा सांगते. कारण की कार्यक्रम होता 7, 8, 9 या 3 टायमामध्ये. तर तेव्हा तर काही मला घरच्या बाहेर निघता नाही आलं. पण तिनं बक्षीस आणल्यानं मला घरी दाखवलेलंच आहे, तर मी ठेवणारच आहे, टाकणारच आहे व्हिडिओमध्ये, म्हणून नक्की व्हिडिओ बघा. तर याच्यावरती हे काउंट करायला हे सुद्धा सांगते, कारण की आमच्या गावात बसलेले भागवत, तर भागवताचा आवाज येत होता गाण्याचा, म्हणून मला हे तुम्हाला बोलून दाखवण्याचं तर गाणंच हे केलं असतं मी, कारण कॉपरेट बसलं असतं आपल्या, म्हणून मी माईकवर करायला लागले, नाही तर तसंच राहू दिलं असतं. पण मला चला आता हे सगळे मराठी शाळेतले मुलं आहे. आणि हा तुम्हाला प्युअर शर्ट आणि खाकी पॅन्ट चड्डी दिसत असेल ना, तर हे ऋतूच्या शाळेतले, हा ड्रेस ऋतूच्या शाळेमधला आहे. बाकी हे सगळे मराठी शाळेमधले, म्हणजे अंगणवाडीमधले. अशा आमच्याकडे 2 शाळा आहे, म्हणजे अंगणवाडी अलग आहे, 1ली 4थी अलग आहे, आणि अजून 5वी ते 12वी अलग आहे. अशा आमच्या शाळेत आहे. बरं आहे, पण चांगले आहे. बघा ह्या मॅडम चालल्या, ह्या ऋतूच्या मॅडम आहे, आणि ह्या बाकीच्यासुद्धा ऋतूचेच मॅडम आणि सर आहे, कारण हे मागच्या अंगणवाडीमधले आहे. बाकी सोनल आली का शाळेतून? ऋतू बी झाला होता का रे? अरे वा रे वा. आणि हे काय आणलं रे वा? इथं पाय इथं काय भेटलं? बक्षीस. माय बाय बोल बापा रे, बरेच बक्षीस मारले तुमचं. संत रविदास महाराज पारितोषिक उपसरपंच श्रीराम भिका वानखेडे यांच्याकडून इयत्ता 10वी सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना 101 रुपये बक्षीस बरेच बक्षीस मारले तुमचं. जारी. थांब जरा एक पाय. हा कोणाचा आहे? 100 रुपये निघले याच्यामध्ये, 101 रुपये चिल्लर नाही वाटते. 101 टाकला पण याच्यावर 50 आहे. वाचतच नाव तर वाचून दाखव. देवराम तायडे यांच्या देवराम तायडे यांच्याकडून इयत्ता 10वी गणितात विषय सर्वप्रथम महिन्यास विद्यार्थी 101 बक्षीस. किती? 101 बक्षीस वंजारी श्रुती संतोष. पहिले आडनाव काऊन टाकता काय सांगा? पहिला नाव बाबासाहेब आंबेडकर पारितोषिक कैलास लक्ष्मण बुंधाजी दामोदरे यांच्या स्मृती टाकता. प्रवीण दामोदरे यांच्याकडून इयत्ता 10वी हिंदी विषयात प्रथम येण्यास विद्यार्थ्यांनी 50 म्हणजे हिंदीमध्ये पहिला आला आहे की? पहिला आला. त्यात किती आहे? 50 रुपये. 50 रुपये. ही वाच कोणाचा आहे तो? म्हणजे तेच आहे. हां त्याच्याकडून त्यांच्याकडून आहे का? त्याच्याकडून मला वाटतं मग 2 दिले तर मग 50-50 आहे की? 50 2 एकाच माणसात 2 दिले समजा. हे हिंदी आहे, हे पण ती कोण बी देते पैसे, याच्यात दिला ती कोण बी देते. हा का? श्रीराम सुखदेव कांडलकर यांच्या श्री रवींद्र श्रीराम त्याच्या मुलांना हां कांडलकर यांच्या पहिले बापाचं नाव असते, खाली जे दिलं त्याचं नाव आहे समजा असं. इयत्ता 10वी गणित विषयात सर्वप्रथम येण्यास म्हणजे गणितात पहिले आली का? अरे राम, हिंदीत बी गणितात बी वाच. याची थाळी एकूण थाळी हो. बाबूराव रामचंद्र पाटील यांची बाबूराव पाटील यांच्याकडून इयत्ता 10वी प्रथम येण्यास विद्यार्थिनी 101 रुपये बक्षीस. हां खालच्या याच्यावर वाचणार. हे वाच. हां 100 तेच आहे. त्यांचीच आहे का? त्याचंच आहे. हां, हे वाच. पार्वतीबाई दगडू बारी यांच्या स्मरणार्थ श्री बाळू दगडू बारी सर मुख्याध्यापक सरनं दिला आहे. त्यांच्याकडून इयत्ता 10वी प्रथम येण्यास विद्यार्थ्यांनी बक्षीस कुमारी वंजारी श्रुती संतोष. हां याच्यात किती आहे?
बरं चांगलं विचारलं नाही का? हे ते मी त्याचा काढून बरं जाऊ दे, किती आले पाहिजे शकते हा ना, तर काढ. 10 एक दिसता. वाचू तर द्या कोण कोण दिले म्हणून. किती किती दिले दिले आहे की झाली की स्वतःला आणता नाही काव आलं, सानू मारायचे. ओ सानू बोल या दोघीला नाही भेटले काही काव राणी काव सानू पाचवीत आहे मग मग पाचवीतला पोरी हे काव वर्गातल्या पोरीला भेटले पुस्तकाला तुम्हाला भेटला की नाही? अरे रामा मग सानू किती भेटले? हे पाय पाचवीच्या पुरी नाही का सहावीच्या पुरी असतात की हा. त्यांचे पाचवी होऊन गेले असते हा मग सहावीत भेटताय की हा हा राणी तर बरं आठवी दे कावा राणी एखादी कागद आणती विचारे एखादं तर बक्षीस आणती काय नाही भेटला म्हणती मा भेटले तर ते काय करेल हे एकदम भारी आहे हे पाय हे याच्यातले वाटतं ते सारू तिच्यातले याच्यातले एक म्हणता 100 दिले याच्यातले ते माझा 1-1 रुपया कोणापाशी नाही सापडत कोणापाशी असतो कोणापाशी नसतो 2 रुपये आहे ना हे 2 रुपये निघले बाई याच्यावर किती आहे 700 800 800 900 950 हा एक किती झाले 1050 झाले का 1 रुपये झाले मग चांगला तीर मारला मग. तीन म्हणजे तुला अभ्यासाचा विचारता भेटा काय नाव आहे आहे की नाही? मग तीनदा ते सत्कार करण्यात आला असते तरी बक्षीस काही फुलं गिलं दिली नाही हातामध्ये का सांग नाही म्हणजे इतके चक्कर मार म्हणजे एका चक्कर मारा पडली काय मग स्पेशल पर अलग माणसांची जमते. हाव का? बरं आहे. अशी गेली तर किती लेकराला वाटलं सानू लय झाले सगळ्यात जास्त पुरी हाव का एकच पोरगा मंडळांनी किती भेटले एकच पोरगा होता त्याला भेटणाऱ्याला एकच पोरगा होता हाव का सगळ्या पोरीच होत्या हा कुठे गेलता रे भाऊ? काय भेटलं मला शाळेत? मम्मी आपण दुकान जायचं थंडी दिसते छान तुम्ही मेहंदी काढली म्हणता पाहू दे का रे शाळेत काय भेटलं मला सांग पहिले. काय नाही चॉकलेट भेटले चॉकलेट अहो का रे 12 आहे का 12 आहे हो 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 आणि आता काय काय निघते त्याच्यात तुम्हाला धावतो आम्ही. हम्म. आणि किती निघतात ते तुम्हाला धावणारच आहे. ते पैसे काढून दाखवतो तुम्हाला किती किती भेटले सानूले आपल्या चला मग काढून दाखवते मी